आता आम्ही जे काही काल सांगितलं शाहू महाराजांनी आम्ही निघालोय ते त्या लोकांच्यावर ज्यांच्यावर अन्याय झालाय, ज्यांची घरं पेटवली आहेत, ज्यांची वाहनं नुकसान, ते पाहणी करायला आता लोकशाहीत तुम्ही पाबंदी घालत असता तर मग अवघड आहे. बाकीच्यांना जे करणारे आहेत त्यांना तुम्ही काहीच कारवाई केली नाही. तुम्ही आता PI कोण आहे तर तुम्ही कुठली कलमं लावलीत आता काल झालेले? बेलेबल आहेत का नॉन बेलेबल? नॉन बेलेबल नक्की 5 गुन्हे दाखल आहेत. हां नॉन बेलेबल डेपोटी आहे, मर्डरची केस वाईटचा आहे, धार्मिक गुन्ह्याचा आहे. नाही, आमचं म्हणणं काय आता आम्ही जाणार आहे ते तिथं भेट द्यायला जाणार आहे. आम्ही काय डिस्टर्बन्स करायचा विषय आमचा काही नाही. उलट शांतता प्रस्थापित करायला स्वतः महाराज आले आणि मदत आम्ही काही त्यांना शिदा गोळा करून आलोय. ते लोक आता पावसात घरं पेटवलेले आहेत, घरं काय राहिलेली नाहीत. सगळे धर्मीय जे काय असतील त्या सगळ्यांना मदत करावी हा आमचा भूमिका आहे. आमची विनंती आहे प्रशासनाला की आम्हाला सगळ्यांना म्हणजे किती 15 जणच आहे आम्ही, फार नाही. बाकीचे सगळे आलेले कार्यकर्ते थांबतील. 15 लोक आहेत. आम्ही इंडिया आघाडी म्हणून आलेलो आहोत. तर आमच्या 15 लोकांना सोडायची परवानगी द्या. बाकी कोणालाही सोडलं नाही तर हरकत नाही. आमचे बाकीचे कार्यकर्ते आता 100-200 आलेत. सगळ्यांना मी विनंती करतो थांबायला. ते कोणी येणार नाही. तर 15 लोक प्रमुख आहे आम्ही. आम्हाला तेवढं जायची परवानगी द्या. तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोला आणि आम्हाला सांगा. तुम्ही सोबत चला, काही अडचण नाही. तुम्ही सोबत चला, आमची काय अडचण आहे. बघायचं आणि विषय करायचा. तुम्ही चर्चा करा. 15 लोकांना जर सोडायची या लोकशाहीत परवानगी नसेल बोलून घेतो. तुमची गाडी सोबत ठेवा ना. नाही, मी येतो तुमच्या. त्या व्यक्तीच्या विचारलं किती 5 माणसं. थांबायची व्यवस्था करा. वेळ आली नसती याची अगोदरच केलं. ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्यांची आम्हाला भेट घ्यायची आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यात घराचं नुकसान झाल्यामुळे आम्हाला शिधा द्यायचा आहे असं या ठिकाणी सतेज पाटील आणि शाहू महाराज यांच्याकडून पोलिसांना सांगण्यात आलेलं आहे. आम्ही फक्त 15 जणच आहोत आणि आम्हाला 15 जणांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती सतेज पाटलांकडून करण्यात आली आहे. मोबाईलवाला कोण नाही, ठीक आहे, तमाशा करायचा आहे कोणाला. चला आपण इथं वॉकथ्रू मारायचं. आता वॉकथ्रू चला. तर पोलिसांसोबत आता खासदार शाहू छत्रपती त्याचबरोबर काँग्रेस नेते सतेज पाटील आणि इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी गजापूरच्या दिशेने जात होते. मात्र त्यांना याच मार्गावर असलेल्या पांढरे पाणी परिसरामध्ये रोखण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. वरिष्ठ महसूलचे अधिकारी असतील त्याचबरोबर पोलीस अधिकारी देखील आपल्याला या ठिकाणी अडवताना या सर्वांना पाहायला मिळत आहेत. खरं तर या ठिकाणी 150 ते 200 इंडिया आघाडीचे कार्यकर्ते देखील यांच्यासोबत आलेले आहेत. तर आता प्रशासनानं फक्त 15 लोकांनाच या सगळ्या पांढरे पाणीच्या पुढे गजापूरपर्यंत जाण्याची परवानगी आहे ते दिलेल्या या सगळ्या परिसरामध्ये 144 कलम लागू केलेला आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनानं आता फक्त 15 लोकांनाच गजापूरपर्यंत जाण्याची विनंती आहे ती केलेली आहे आणि त्यानुसार आता फक्त 15 जे प्रमुख लोक आहेत तेच आता गजापूरकडे जाणार आहेत. आपण बघू शकतो ज्या पद्धतीनं ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली होती, ज्या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी स्वतः शाहू छत्रपती असतील त्याचबरोबर काँग्रेस नेते सतेज पाटील असतील हे या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर काही मदत देखील या सगळ्या नुकसान झालेल्या लोकांना दिली जाणार आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आम्हाला अडवू नये अशा प्रकारची विनंती अजूनही प्रशासनाचे अधिकाऱ्यांना हे सगळे समर्थक करताना पाहायला मिळतात. मात्र तरी देखील फक्त 15 लोकांना जे कोण प्रमुख आहेत त्या 15 लोकांना पुढे गजापूरपर्यंत जाण्याची परवानगी आता देण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण बघतोय जे 150 ते 200 कार्यकर्ते इंडिया आघाडीचे या ठिकाणी आलेले आहेत त्यांना मात्र या पांढरे पाणी परिसरामध्येच रोखण्यात आलेला आहे आणि आता याच्या पुढे फक्त खासदार शाहू छत्रपती सतेज पाटील आणि त्यांच्यासोबत इंडिया आघाडीचे ठराविक 15 प्रमुख कार्यकर्ते आहेत तेच गजापूरपर्यंत जाणार आहेत आणि तिथल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. गुड जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, विशाळगड, कोल्हापूर.
तर विशाळगडावर जाणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहताय. विशाळगडाकडे जाणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळतेय. शाहू महाराज आणि सतेज पाटील हे विशाळगडाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत. मात्र यावेळेला त्यांच्यासोबत असलेल्या पत्रकारांना धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळतेय. या संपूर्ण परिसरामध्ये कलम 144 आहे ते लावण्यात आलेलं आहे. मात्र वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळतेय.